श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लोभाच्या मागे धावाल तर सर्व गमवाल आणि धर्माच्या मार्गाने चालाल तर सर्व मिळवाल. लोभाचा शेवट कसा होतो? श्री स्वामी समर्थांचा जबरदस्त उपदेश एका स्वामी समर्थांच्या सत्यकथेतून पाहूया. श्री स्वामी समर्थांनी एका लोभी पुजाऱ्याला दिलेला हा अत्यंत महत्त्वाचा उपदेश आपल्या आयुष्यासाठी मार्गदर्शक आहे. लोभामुळे कसा विनाश होतो आणि धर्माने वागल्याने कसं कल्याण होतं हे या कथेतून स्पष्ट होतं. श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश: लोभाऐवजी धर्माने वागा. लोभ माणसाला किती खाली घेऊन जातो हे तुम्ही कधी पाहिले का? एक पुजारी ज्याने पैशासाठी देवालाही विकायला सुरुवात केली, पण मग श्री स्वामी समर्थांनी त्याला असा धडा शिकवला की त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. ही सत्य कथा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. लोभी पुजाऱ्याने स्वामी समर्थांना पुण्य स्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे. सेतुबंध रामेश्वराला पापविनाशक तीर्थकुंड आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठूनही द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वता सर्व निरर्थक. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता, ते म्हणायचे, ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ तेथून निघून गेले. अचानक तीर्थकुंडात किडे पडू लागले आणि पुण्यस्नानाविन पुजाऱ्याचे उत्पन्न बुडाले. स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नव्हते. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले. पुजाऱ्याने अनेक उपाय योजले, पण सर्व व्यर्थ ठरले. तेव्हा पुजारी शंकराचार्यांना शरण जाणे आणि त्यांना कठोर शब्दात पुजाऱ्याला त्यांची चूक सांगून त्याला उपायही सांगणे. तेव्हा ते कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली. धन लोभे पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकांचा करिता छळ, ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्ये अमंगल, आचारिता कैसी दुर्मती. आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा, असा उपदेश केला. सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे, मृदू वचने संतोष व्हावे, सत्कर्मानेच धन यश मिळेल. पुजाऱ्यांनी स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींनी त्यांच्यावर कृपा करणे. नंतर या पुजाऱ्यांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल. भाव तैसे फळ, जशी भावना तसा देव. स्वामींनी पुजाऱ्याला मस्तकावर कृपावरद हस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने वर्तन पालटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुन्हाशय धनलाभ होऊ लागला. लोभ सोडा आणि धर्माने वागा, हा संदेश श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी
मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागणे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे. म्हणूनच मित्रांनो, लोभ सोडा आणि धर्माने वागा. स्वामी समर्थांचा हा उपदेश आपल्या आयुष्यात नक्की लागू करा. श्री स्वामी समर्थांनी एका लोभी पुजाऱ्याला दिलेला हा अत्यंत महत्त्वाचा उपदेश आपल्या आयुष्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. लोभामुळे कसा विनाश होतो आणि धर्माने वागल्याने कसं कल्याण होतं हे या कथेतून स्पष्ट झालं. ही कथा आपल्याला शिकवते की लोभ सोडा आणि धर्माने वागा. प्रत्येक भक्ताशी प्रेमाने वागा. स्वामी समर्थ म्हणतात, भाव तैसे फळ, जशी भावना तसा देव. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ.